नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स भाजीपासून भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक कच्चा बटाटा घेतलेला, खिसून घेतलेला, अशा प्रकारे खिसून घ्यायचा आणि पाण्यामध्ये ठेवलेला याला स्वच्छ धुवून घ्यायचे। एक कोबी घेतलाय, वाटीभर कोबी आहे। एक मोठ्या आकाराची शिमला मिरची आहे बघा, म्हणजे ढोबी मिरची अशी पातळ कापून घेतली। एक मोठ्या आकाराचा कांदा असा पातळ कापून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली, ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता, फ्लावर बी बारीक करून टाकू शकता। आता हे मी धुवून घेते स्वच्छ। बटाटा बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हे वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया, पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं। ह्या जी भाज्या आहेत ह्या सगळ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, तर ह्या पण आपण टाकून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या कोणत्या पण घेतल्या तर चालेल। मी उभ्या कापल्या, तुम्ही एकदम बारीक कापल्या तरी पण चालेल। 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा सफेद तीळ, कच्चे हे काय भाजलेले नाहीयेत। चिमूटभर ओवा घेतलाय बघा, थोडीशी हळद, 2 चिमूट हिंग पावडर, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण आणि आलं असं कुटून घेतलेलं आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। चण्याचं पीठ आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकणार आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हातानं। ह्यात पाणी बिलकुल नाही टाकलेलं बघा, असं हातानं दाबून दाबून मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात पाणी का नाही टाकायचं, ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे ह्यात पाणी नाही टाकायचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा तरी बेसन पीठ लागेल। आता तांदळाचं पीठ टाकायचं नाही, कारण आपण 1 चमचा पहिलेच टाकलेलं आहे। तर आता बेसन पीठ टाकायचं, आपल्याला जसं लागेल तशा प्रमाणात टाकायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरची पावडर टाकायची। आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, तरी पण आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची, चवीनुसार टाका तुमच्या। आणि 1 चमचा बेसन पीठ टाकायचे, जसं तुम्हाला लागलं तर। कधी बारीक जर कापलं तर बेसन पीठ लागणार नाही, 3 चमच्यामध्येच होईल। हे मी उभं कापलंय ना मोठं, त्यामुळे थोडंसं लागलेलं। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये बघा, हे चांगलं मिक्स झाल्यावर बनवायच्या टायमाला 1 टमाटर टाकायचं। मोठ्या आकाराचं टमाटर घेतले, बारीक कापून एकदम। आता ती पण ह्याच्यात आपल्याला मिक्स करायचे बघा, असं एकजीव करायचे, एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचे। आणि लास्टला एकदम बनवायच्या टायमाला टमाटर टाकायचं, अगोदर टाकायचं नाही, नाहीतर जास्त पाणी पाणी होईल आणि तुम्हाला मग भजी बनवता येणार नाही। हे रेसिपी बघितली की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही कशी वाटते रेसिपी। ते तेल गरम करत ठेवले आणि चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया। तर जास्त मोठी अशी टाकायची नाहीत बघा, छोटी छोटीच टाकायची आहेत बघा, अशा प्रकारे पकडायची आणि टाकायची। अशी जास्त जाड वगैरे करायची नाहीयेत बघा, अशी पकडायची अशी सोडायचे। गॅस आपला मीडियम आहे। तेल गरम झाले की गॅस मी मीडियम केलाय, बारीक करायचं नाही आज, मीडियम गॅसवर करायचं, म्हणजे आतपर्यंत भाजले जातात चांगले बघा। अशा पद्धतीत टाकून घ्यायचे। आता मी थोडी थोडी टाकून बस एवढीच टाकते आणि एवढी चांगली भाजून घेते। पलटी करून घेऊया। आपली कशी खेकडा भजी कशी असतात अशा पद्धतीत होतात आणि 1 नंबर चव लागते बघा। हलवून हलवून बघा भाजून घेतलेले, जरा वेळ लागतो हे भाजायला, पण एकदम मस्त आतपर्यंत एकदम छान असे भाजतात आणि एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही करून बघा, 1 नंबर चवीला होतात। मी आता प्लेटमध्ये काढून होते आणि तेल जास्त राहत नाही ह्याला, पहिली गोष्ट म्हणजे ना तेलकट असे राहत नाहीयेत बघा, काय मस्त झालेले ते। आणि एकदम कुरकुरीत, आतपर्यंत एकदम कुरकुरीत राहणार आणि चवीला 1 नंबर लागणार। तर अशा पद्धतीने बघा मी सगळी बनवून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।